12वीच्या परीक्षांना नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता पुढच्या काही दिवसातच 10वीच्या परीक्षाही सुरू होतील. 10वीच्या परीक्षा संपत आल्या की मग लहान वर्गाच्या पदवीधर विद्यार्थ्यांच्याही परीक्षा सुरू होतात. म्हणजेच काय तर आता परीक्षेचे दिवस आहेत आणि हे दिवस आले की विद्यार्थ्यांना झोपसुद्धा खूप येऊ लागते. एरवी रात्री 11 ते 12 वाजेपर्यंत हसत खेळत जगणारे कित्येक विद्यार्थी परीक्षेच्या दिवसात मात्र रात्री 9-10 वाजताच डुलक्या घेऊ लागतात. तुमचंही असंच होत असेल तर ऐन अभ्यासाच्या वेळी झोप येऊ नये म्हणून ही काही गोष्टी करून पहा. अभ्यासाला बसल्यानंतर खूप झोप येऊ नये म्हणून उपाय. सगळ्यात आधी तुमच्या डोळ्यांसमोर तुमचे उद्दिष्ट अगदी पक्के ठेवा. तुम्ही ही परीक्षा का देत आहात? परीक्षा चांगल्या गुणांनी पास झाल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे या गोष्टी आठवा. जेव्हा तुमचं ध्येय तुमच्या कायम डोळ्यासमोर राहील तेव्हा झोपेला डालवून तुम्ही हे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू शकाल. अभ्यासाची जागा हवेशीर आणि स्वच्छ उजेड येणारी असावी. खूप कोंदट ठिकाणी अंधाऱ्या वातावरणात बसून अभ्यास करू नका, त्यामुळे झोप येऊ शकते. शक्यतो खिडकीच्या शेजारी तुमचा टेबल ठेवा आणि तिथे अभ्यासाला बसा. झोप यायला लागली तर थोडं खिडकीच्या बाहेर पहा, पुन्हा फ्रेश वाटू लागेल. बेडवर सोफ्यावर बसून वाचणे, अभ्यास करणे टाळावे, कारण तिथे बसून अभ्यास केल्यास झोप येण्याची खूप दाट शक्यता असते. कायम टेबल खुर्चीवर बसूनच अभ्यास करा. रात्रीच्या वेळी अभ्यास करणार असाल तर अशा खोलीत बसू नका जिथे बाकीचे लोक झोपलेले असतील. हॉलमध्ये बसून किंवा गच्चीवर जाऊन अभ्यास करा. परीक्षेच्या काळातही पुरेशी आणि शांत झोप घ्यायलाच हवी, तरच उरलेल्या वेळेत तुम्ही एकाग्रतेने अभ्यास करू शकता. पाण्याची बाटली, संत्र्यांच्या किंवा इतर कोणत्या चघळण्याच्या गोळ्या, चॉकलेट जवळ ठेवा. जेव्हा झोप आल्यासारखे होईल तेव्हा पाणी प्या, चॉकलेट गोळ्या खा. यामुळेही झोप बरीच कमी होईल. खूप झोप येत असल्यास कॉफी करून प्या. घरातल्या इतर सदस्यांना कॉफी करायला सांगण्यापेक्षा तुम्हीच उठा आणि कॉफी करा, कारण स्वतः कॉफी केल्यामुळे तुमचीही हालचाल होईल आणि झोप पळून जाईल. शिवाय कॉफीमधले घटकही तुमच्या अंगाला आळस झोप घालवण्यास उपयुक्त ठरतील.